कीवर्ड मॅच टाईप कोणते कोणते असतात? ते सर कीवर्ड मॅच टाईप किती असतात आवाज येतो? हो येतो येतो. ओके ओके एक ते नोटबुक यूज सर करतात तोपर्यंत थांबा. ब्रॉड मॅच ब्रॉड नंतर ब्रॉड मॉडिफायर फ्रेज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच 4 असतात. बरोबर ठीक. सगळ्यात जास्त कन्व्हर्जन रेट किंवा सगळ्यात ॲक्युरेट किंवा सगळ्यात जास्त क्वालिटीच्या लीड जर आणायचे असेल तर आपल्याला एक्झॅक्ट मॅच फ्रेज वापरावा मॅच लागतो. आणि सगळ्यात जास्त ब्रँड अवेअरनेस करायचा असेल तर तुम्ही कोणता कीवर्ड वापरणार? फ्रेज मॅच ब्रॉड मॅच वापरणार. ब्रॉड मॅच वापरायचं. त्यांनी फ्रेज मॅच सांगितलं तर ते चुकीचं आहे. ब्रॉड मॅच वापरल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची ॲड जाते. अनवॉन्टेड लोकांपर्यंत पण तुम्ही ॲड पोहोचू शकतात. गुगल ॲड्स एकदम सिंपल आहे. त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी हे करायच्या आहेत. सगळ्यांनी कीवर्ड रिसर्च केलं होतं. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट्स डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? गुगल ॲड सर्च करायचं आहे. इथं आपल्याला गुगल ॲड्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक ईमेल आय डीने साइन इन करायचं आहे. ऑलरेडी माझं जे एक्झिस्टिंग वरती अकाउंट लॉग इन आहे त्यानेच माझं काय होतं? लॉग इन होईल. आफ्टर लॉग इन व्हॉट आय नीड टू डू? सिलेक्ट आय वॉन्ट टू सिलेक्ट म्हणजे जे आपलं प्रॉपर सिलेक्ट केलेलं अकाउंट आहे त्याच्यावरूनच ॲड रन करायची का क्रिएट न्यू गुगल ॲड अकाउंट क्रिएट करायचं? प्रत्येक वेळेस गुगल ॲडचं न्यू अकाउंट क्रिएट करायचं गरज आहे का? जर माझ्याकडे 10 क्लायंट असतील तर 10 अकाउंट वेगवेगळे मला क्रिएट करावं लागतील. अदरवाईज जर क्लायंट जर बोलत असेल की माझ्याच अकाउंटवरून तुम्ही ॲड रन करा तर त्याचा ईमेल आय डी टाकायचा आणि त्याच्या अकाउंटवरून तुम्ही करू शकता. मी काय करतो, माझंच एक अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक करतो. सगळ्यांना अकाउंट क्रिएट करता येत असेल, कोणाला काही प्रॉब्लेम नसेल ते अकाउंट क्रिएट करायला आहे. बरोबर आहे? तर आपण काय केलं, गुगल ॲड्स लॉग इन केलं. तर आपण एकदम प्रोफेशनल वेमध्ये आपल्या NMD प्रायव्हेट लिमिटेडसाठी एक ॲड रन करणार आहेत. तर ती ॲडमध्ये पैसे आपण टाकणार आहे आणि प्रत्येकाला ₹500 देणार आहे मी. तर तुम्हाला सांगा की कुणाला कधी रन करायचं आहे कॅम्पेन? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला पाहिजे. तर डायरेक्ट तुम्ही स्टार्ट करता का मी पहिल्यांदा एक कॅम्पेन रन करून देऊ? म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्लिअर होईल. बरं ठीक आहे. मी एक कॅम्पेन रन करून दाखवतो. त्यानंतर मग प्रत्येकाला म्हणजे 10 लोक आहेत तर माझे किती रुपये जातील? ₹5,000 जातील. पण सगळ्यांना एक एक काय येईल? कॉन्फिडन्स येईल की असा असा कॅम्पेन रन केला जातो. आपण डायरेक्ट क्रिएट वरती क्लिक करणार. काय करणार? क्रिएट वरती जाणार का न्यू कॅम्पेन वरती जाणार? न्यू कॅम्पेन. क्रिएट मध्ये जर गेले तर आपले जे ड्राफ्ट मधले असतात किंवा जर एक्झिस्टिंग कॅम्पेन मध्ये जर काय क्लिक करायचं इथं बघा, कॅम्पेन, ॲड ग्रुप, सर्च कीवर्ड आणि कन्व्हर्जन ॲक्शन्स मध्ये येतात. तर आपल्याला काय करायचं? न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. न्यू कॅम्पेन मध्ये पण 2 ऑप्शन्स येतात. एक म्हणजे जर आपण लास्ट टाइमला जर कोणता ड्राफ्ट मध्ये असेल तर तो पण आपण एडिट करून पब्लिश करू शकतो. आपल्याला डायरेक्ट न्यूज कॅम्पेन रन करायचं. न्यू कॅम्पेन मध्ये क्लिक केलं. न्यू कॅम्पेन मध्ये जसं क्लिक करेल तर आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह येतात. टोटल गुगल ॲड्समध्ये 8 ऑब्जेक्टिव्ह असतात का 7 ऑब्जेक्टिव्ह असतात? टोटल 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोअर व्हिजिट अँड क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल. तर माझं ऑब्जेक्टिव्ह असं असेल की मला जास्तीत जास्त लोकांना माझ्या वेबसाईटवरती आणायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त त्यांनी कॉल पण केला पाहिजे. माझे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. काय आहे? 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत माझे. मला काम पण नाही करायचे आणि पैसे पण कमवायचे. असं होऊ शकतं का? होऊ शकतं ना. पॅसिव्ह हो इन्कम सर होऊ शकतं. मला दुसरं काय आहे? मला काय करायचं? वेबसाईटवरती पण लीड आल्या पाहिजे आणि कॉल पण आले पाहिजे. असं जर तुमचे 2 टाइप्स प्रकारे जर तुम्हाला जर करायचं असेल. दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं? पूल मार्केटिंग आणि पुश मार्केटिंग करायचंय. प्रज्ञा मॅडम सगळ्यात आधी विचारतात लेक्चर कधी चालू होणार आहे? सगळ्यात शेवटी त्या जॉईन होतात लेक्चर अर्ध संपल्यानंतर. नाही सर लंच टाइम होता त्याच्यामुळे ते ऑफिस. बरं ठीक आहे. आपला 1:45 ला लेक्चर असतं. सेमच लिंक असते, सेमच लोक असतात, सेमच टीचर असतो. त्याच्यामुळं तुम्ही
त्या लिंकवरती जॉईन करून ठेवा, त्याला स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे, मला काय करायचं आता, जास्तीत जास्त कॉल पण आले पाहिजे ना, आणि वेबसाईट वरती म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारायचे मला. मग मला काय दिसलं पाहिजे, पूर्ण पक्षी दिसला पाहिजे का पक्षीचा डोळा दिसला पाहिजे? इयत्ता पहिलीला तुम्ही ते गोष्टी वगैरे ऐकत होतात का? दुर्योधन होता ना तो, त्याला काय दिसत होतं? पक्षाचा डोळा दिसत होता. कोणाला दिसत होता? माशीचा डोळा. माशी झाडावर चढतो का? ठीक. तर तुम्हाला तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुम्हाला पूर्णपणे झाड पाडायचंय का त्या झाडावरला पक्षी मारायचंय, ते लक्षात घेणं. तुम्हाला काय करायचंय, सेल्स करायचंय का लीड जनरेट करायचे? आता मी सांगितलं माझा ऑब्जेक्टिव्ह काय, कॉल पण आले पाहिजे ना, आणि वेबसाईट वरती रिडायरेक्ट पण झाला पाहिजे. तर आपण काय सिलेक्ट करणार मग? एक लेक्चर मी हे फक्त समजण्यातच घालवला होता तुम्हाला. सो विच ऑब्जेक्टिव्ह शुड आय सिलेक्ट? सानिका, ऑनलाईन सानिका, हा सर, हा कोणता ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट? मग मी सेल सिलेक्ट करू का हे सिलेक्ट करू, लीड सिलेक्ट करू? मी सेल सिलेक्ट करू का लीड सिलेक्ट करू? कशासाठी? मला 2 ऑब्जेक्टिव्ह, मला लीड्स पण आल्या पाहिजे आणि कॉल पण आले पाहिजे. ओके. मग वेबसाईट लीड्स आणि ट्रॅफिक. वेबसाईट काय बोलले ते? वेबसाईट ट्रॅफिक बोलले का? नाही, लीड्स आणि ठीक आहे, मीच सांगतो तुम्हाला. आपण सेल्स पण सिलेक्ट करू शकतो आणि लीड्स पण सिलेक्ट करू शकतो. तुम्ही लीड्स वरती सिलेक्ट केलं तर कंटिन्यू मध्ये जाणार पुढे, किंवा मी जर सेल सिलेक्ट केलं, कंटिन्यू गेलो, दोन्ही मध्ये पण चेक करू. आपल्याला सर्च ऍड रन करायची. सर्च ऍड रन केल्यानंतर आपल्याला परत नेक्स्ट करावं लागेल पुढे, बरोबर आहे? हा, तर वेबसाईट ट्रॅफिक, वेबसाईट विजिट पण येते आणि हे पण येते. म्हणजे तुम्ही काय करू शकतात, एकतर सेल सिलेक्ट करा. आता लीड्स मध्ये सिलेक्ट केलं, लीड्स मध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. सर्च मध्ये सिलेक्ट केलं, वेबसाईट पण येते, तेच येते. मग काय प्रॉब्लेम आहे? लीड्स मध्ये फक्त एकच ऑब्जेक्टिव्ह वाढतो इथं, लीड फ्रॉम सबमिशन. काय येत आहे त्याच्यामध्ये? येते का? सेल्स मध्ये लीड फॉर्म सबमिशन येत नाही, फक्त एकाच फरक आहे. सर्च मध्ये क्लिक केलं, इथं मला काय येतात, फक्त ऍप हे 4च येतात. तिकडे किती ऑब्जेक्टिव्ह गोल येतात? 5 गोल येतात. एवढंच फक्त डिफरन्स आहे. बाकी सेल्स मध्ये आणि लीड्स मध्ये काहीच डिफरन्स नाहीये. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये जर तुम्ही क्लिक करून पाहिलं, तर वेबसाईट ट्रॅफिक मध्ये कोणता ऑब्जेक्टिव्ह सर्च मध्ये जर आपण सिलेक्ट केलं तर फक्त एकच येतोय गोल. कोणता गोल येतो? फक्त वेबसाईटला. ना कॉल येतील, ना ऍप प्रमोशनचं येईल, ना लोकल स्टोअरचं येईल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर दोन्हीपैकी मी सेल सिलेक्ट करतो. सेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू मध्ये जायचं, सर्च मध्ये जायचं. आपल्याला काय करायचंय, नुसते जर कॉल आणायचे असेल तर फक्त कॉल सिलेक्ट करा, आणि डायरेक्ट जर वेबसाईट वरती फक्त ट्रॅफिक आणायचं असेल तर फक्त वेबसाईट ट्रॅफिक सिलेक्ट करा. पण मला दोन्ही पण गोष्टी करायच्या आहेत. आणि आपल्याला आता कॅम्पेन कशासाठी रन करायचा आहे? आपल्याला कशासाठी, म्हणजे डेटा सायन्स साठी करायचा का डिजिटल मार्केटिंग साठी करायचा, हे महत्वाचं आहे. मग आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला चालता बोलता गोष्ट सांगितली होती, जर आपल्याला आपल्या वेबसाईट मध्ये आपल्याला जर गुगल ऍडच्या कमी पैशामध्ये जर लीड आणायच्या असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं असतं, तर रिलेव्हन्स काय गरजेचं आहे सर? ऍड 1 नंबरला कशी दिसते? सपोज जो सगळ्यात जास्त पैसे देतो त्याची ऍड 1 नंबरला दिसते असं सगळ्यांना वाटतं, पण असं नसतं. पहिलं म्हणजे गुगलला तुम्ही पैसे दिले तर गुगल तुम्हाला हेल्प करेल, पण गुगल क्वालिटी पण मॅटर करते. गुगलने किती पण पैसे दिले, आता अंबानी बोलेल की मी 5 करोड देतो, तुम्ही माझे सगळ्या ऍड 1 नंबरला दाखवा. मग पैसे तर सगळ्या अंबानीकडे जास्त येतं, बाकीच्या लोकांकडे थोडे कमी येतात, ते जास्त नाही लावू शकत. गुगल अंबानीची वेबसाईट दाखवेल का?
हा, तर क्वालिटी पण मॅटर करते. तर मग Amazon आहे, मंत्रा आहे, फर्स्ट क्राय आहे, हे सगळे एकच कॉम्पिटिटर येतं. मग Amazonकडे जास्त पैसे येतं, फ्लिपकार्टकडे थोडे कमी येतं. मग Amazonने जर जास्त पैसे लावले असते तर मग फ्लिपकार्टची ऍड दिसलीच नसती, Amazonच एक नंबरला दिसला असता. तर हे पैशावरती पण फोकस करतात आणि क्वालिटीवरती पण फोकस करतात. तर ह्या दोघांचं मिक्सचर केलं जातं. काय केलं जातं? दोघांचं पण मिक्सचर केलं जातं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर इंटरव्ह्यूला गेलात, 2 सानिका आहेत, एक ऑनलाईनची सानिका आणि एक ऑफलाईनची सानिका. तर ऑफलाईनची सानिकाचं आहे, तिचं इंग्लिश चांगलं नाही पण तिच्याकडे टॅलेंटेड आहे, आणि ऑनलाईनच्या सानिकाचं टेक्निकल नॉलेज चांगलं नाही पण इंग्लिश चांगलं आणि बाकीच्या पण गोष्टी चांगल्या येतात. तर मग कोणाला घेतलं जाईल? ॲव्हरेज काढलं जाईल सगळ्या गोष्टीचं आणि त्यातून डिसाईड केलं जाईल की कोणाला घ्यायचं ते 2 सानिकापैकी. बरोबर आहे. तसंच आहे की आपल्याला म्हणजे काय, तुम्ही किती पैसे लावलेले आहेत आणि तुमची क्वालिटी कशी. जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला काय विचारतील? पॅकेज जास्त देतील, बोलतील की तुम्ही जास्त पैसे घ्या पण आमची कंपनी जॉईन करा. तसंच आहे, गुगल काय बोलतो, मग तुम्ही पैसे कमी द्या, तुम्ही पैसे कमी द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला एक नंबरला दाखवतो. म्हणजे क्वालिटी वरती पण काम करतो गुगल. तर गुगल चा ऍड रँक फॉर्म्युला काय आहे? ऍड रँक फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला तर ऍड रँक फॉर्म्युला म्हणजे मॅक्झिमम सीपीसी. म्हणजे मॅक्झिमम सीपीसी म्हणजे कॉस्ट पर क्लिक किती ठेवली आपण ते इंटू रिलेव्हन्सी स्कोर. रिलेव्हन्सी स्कोर आता नवीन तो सांगितले रिलेव्हन्सी स्कोर. व्हॉट इज रिलेव्हन्सी स्कोर असा क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज रिलेव्हन्सी? रिलेव्हन्सी म्हणजे काय? आपण ऍड रन करतो डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची, मग आपण असं नुसतं कोर्सेस जर घेतलं तर चालेल का? नाही. आपण डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा कॅम्पेन रन करतोय, मग ही जर आपण URL घेतलं तर चालेल का? सागर, नाही त्यात म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं असं लिहिलेलं असतं. मग इथं लिहिलंय की डिजिटल मार्केटिंग इज बिकम द मास्टर स्ट्रीम फॉर एव्हरी बिझनेस. व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग सगळं लिहिलेलं आहे. मग घेऊ शकता तुम्ही, त्याच्या रिलेटेड कंटेंट आहे म्हणून तो चालू शकतो. आता जर हा URL घेतला तर आपल्याला थोडीशी महाग लीड येईल. म्हणजे ह्याची लीड येईल 100 रुपयाला. का लीड येईल 100 रुपयाला? कारण ह्याचं युजर फ्रेंडली URL नाही. इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे पाहिजे होतं किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पाहिजे होतं. दुसरं इथं फक्त कोर्सेस लिहिलेले. इथं काय पाहिजे होतं? कोर्सेस वी ऑफर किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. नंतर तुम्ही जर दुसरा हा जर केला, इथं लिहिलेले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि खाली इथं H1 टॅग पण आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. मग इथं लीड्स तुम्हाला किती मध्ये येईल? 50 रुपयाला. तिकडे किती रुपयाला आले लीड्स? 100 रुपयाला. आणि इथं 50 रुपयाला आले. का आले? 2-3 गोष्टी मॅटर करतात. रिलेव्हन्सी, रिलेव्हन्सी खूप आहे. इथं डिजिटल मार्केटिंग रिलेटेडच प्युअर कॉन्टेंट आहे. इथं डिजिटल मार्केटिंग व्यतिरिक्त काय दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का काय व्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंगच्या? आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये कोर्सेस मध्ये गेलात तर इथं तुम्हाला डिजिटल कोर्सेस, इथे पण डिजिटल मार्केटिंगच आहे, आवर टीम पण आहे. थोडीशी रिलेव्हन्सीला डाऊट्स येतं इथं. आणि दुसरं म्हणजे ह्याचा लोडिंग टाइम किती ते पण मॅटर करतं. लोडिंग टाइम 3 सेकंद. जेवढा कमी लोडिंग टाइम असेल तेवढे लवकर तुमची वेबसाईट जास्त लगेच रिलेव्हन्सी स्कोर मध्ये पकडले जाईल. ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं असतं. मग मी काय करणार, मला जर डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा डेटा सायन्ससाठी करायचं असेल, सपोज आता मी डेटा सायन्ससाठी करतो, तर डेटा सायन्ससाठी मी कोणता घेणार URL? मी जर डेटा सायन्ससाठी होम पेज घेईल तर चालेल का? पण आपल्या NMDच्या वेबसाईटमध्येच डेटा सायन्सचा कंटेंट आहे ना, मग का चालणार नाही?
पण ते तुमचा कॅम्पेन रन होईल, पण प्रॉब्लेम काय येईल, तुमचा रिलेव्हन्सी स्कोर थोडा कमी होईल, त्याच्यामुळे तुम्हाला लीड पण मागेल आणि तुमची वेबसाईट 1 नंबरला पण दिसणार नाही. तुमची 5-6 नंबरला वेबसाईट दिसेल. जर तुम्हाला कमी पैशामध्ये किंवा तुमची वेबसाईट किंवा तुमचा Google ॲडचा कॅम्पेन 1 नंबरला जर दाखवायचा असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं असतं, की रिलेव्हंट कंटेंटची वेबसाईट किंवा लँडिंग पेज देणं गरजेचं असतं. लँडिंग पेज म्हणजे काय, जिथे ज्या ॲडवरती क्लिक केल्यानंतर युजर कुठेतरी लँड होतो म्हणजे कुठेतरी कोणत्यातरी वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतो. जर आपण Google ॲडमध्ये कधी वेबसाईट नाही दिली तर कॅम्पेन रन करू शकतो का? नाही करू शकत. तर मी डेटा सायन्सचं पेज घेतो आणि डेटा सायन्सच्या पेजवरती कॅम्पेन रन करून दाखवतो. म्हणजे आज बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. तर रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय आणि तो काय असतो रिलेव्हन्सी स्कोर, ह्याचं पण मी तुम्हाला थोडक्यात ॲन्सर देईल. तर सगळ्यांनी शांतचित्तेत ऐकावं. इथं मी कंट्रोल V केलं म्हणजे ती वेबसाईट कॉपी केली. मला ह्या वेबसाईटच्या लँडिंग पेजवरती लोक येतील, काय लोक, आणि काय लोक डायरेक्ट त्यांना कॉलचं बटन दिसेल, ते डायरेक्ट काय करतील, कॉल करण्यावरती फोकस करतील. मग आपण इथं इंडियामध्ये राहतो का झिम्बाब्वेमध्ये राहतो? इंडिया. इंडिया. तर मग इंडिया लोकेशन सिलेक्ट करायचं. आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो टाकायचा 3304988811. हॅलो 88. हा बोला. सर, तुम्ही वरती कोणता ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला? ऑब्जेक्टिव्ह तुम्ही इथे लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन पहा. रेडिओ ऐकल्यासारखं फक्त आवाजच नका ऐकू. तर इकडे स्क्रीनकडे पण बघत राहतो मी. सेल्स आपण सिलेक्ट केलं. तुम्ही सेल्स किंवा बरोबर. लीड सिलेक्ट करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त कोणतं सिलेक्ट करू शकतात का? कारण मला एका नाही. दगडात 2 पक्षी मारायचे आहेत. म्हणजे माझे 2 ऑब्जेक्टिव्ह, कॉल पण आणायचे आणि काय करायचंय, वेबसाईटवरती पण लोकांना वेबसाईटवरती पण व्हिजिट करण्यासाठी मजबूर करायचंय. तर मी 2 बरोबर. सर्च मी सिलेक्ट केलं. इथं वेबसाईट पण टाकली आणि इथं कॉल पण टाकला. आता तुम्ही बोलता मी शॉप व्हिजिट पण करतो, ॲप डाउनलोड पण करतो, पण एका वेळेस 2च सिलेक्ट करा. इफ यू चेजिंग टू रॅबिट थिंग नाहीतर यू विल गेट वन. तुम्हाला एकावरतीच फोकस करावं लागेल. एकावरती फोकस केलं तर अजून चांगला रिझल्ट येईल, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होताल. पुण्याला जायचे 2 रोड आहेत, मग तुम्ही ह्याने जावा का त्याने जावा असं कन्फ्यूज होतं. बरोबर आहे? त्याच्यामुळे तुम्ही दुसरा रोडच नका सापडू, एकच रोड म्हणजे एकतर एकच ऑब्जेक्टिव्ह वरती फोकस करा पाहिजे. तर मला काय करायचंय, कॉल आले तर ठीक आहे आणि वेबसाईट वरती पण दाखवायचं म्हणून मी 2 केले. ऍट अ टाइम 2 केले तरी चालतं. आपण आता ह्याला नाव देऊ. काय नाव द्यायचं ह्याला? NMD स्टुडंट. सर ती वेबसाईट कशी घेतली? हा, तर कोणती वेबसाईट कशी घेतली? ही वेबसाईट. URL. हा, तर ही तर आपली ऑलरेडी NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे. नाही, ही NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे. आपल्याला कसं आता फ्युचरमध्ये आपण एखाद्याच्या कंपनीमध्ये जॉबला लागेल, मग दुसऱ्याच्या कंपनीची वेबसाईट घेऊन त्याच्यावर कॅम्पेन रन नाही करायचा. ज्याच्यासाठी जॉब करतो त्याचीच वेबसाईट घ्यायची. मग तुम्हाला तिथं विचारायचं त्यांना की सर, तुम्हाला जो कॅम्पेन रन करायचा आहे तो कोणत्या वेबसाईट साठी करायचा आहे आणि कोणत्या सर्व्हिस साठी करायचं आहे. एका कंपनीमध्ये 2-3 सर्व्हिस असतील. एखाद्याचं जर कटणीचं दुकान असेल तर कटिंग पण करून देतात, दाढी पण करून देतात, अजून काय फेस मसाज पण करून देतात. मग ते नेमकं कशासाठी करायचंय तुम्हाला कॅम्पेन? तुम्ही जर एखादं कोलते पाटील किंवा रिअल इस्टेटमध्ये जर कॅम्पेन रन करत असतील तर कमर्शियल प्रॉपर्टी असते, इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी असते, प्लॉटिंग सिस्टीम असते, तर तुम्हाला कशासाठी लीड जनरेट करायचे? मग त्या पेजमध्ये वेगवेगळे पेज, एखाद्या वेबसाईटमध्ये वेगवेगळे पेजेस बनवतात. व्हॉट इज वेबसाईट? वेबसाईट इज द कलेक्शन ऑफ पेजेस. मग त्याच्यातलं एक पेज घ्यायचं. सगळेच पेजेस घेता येतील का? ऍट अ टाइम एकच पेज घेता येतं. नाहीतर मग होम पेज घ्यायचं. पण होम पेज घेतलं तर आपला रिलेव्हन्सी स्कोर कमी येतो. आणि तुम्ही बोलता मी कोणतं पण पेज घेईल, तुम्हाला काय करायचंय? तर मला काय नाही करायचं, तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढणार नाही. मी आता कॅम्पेन रन केलाय डेटा सायन्स साठी आणि बुकचं घेऊन काय फायदा आहे का? लोक जातील तिथं. तुम्ही हेलिकॉप्टर माहिती ना, लग्नात हेलिकॉप्टर मध्ये येतो नवरदेव बसून, माहिती ना? हेलिकॉप्टर कुठं उतरवतात?
जमिनीवर उतरूयात, पण कुठं उतरतात त्याचं काय ठिकाण पिकाण असेल ना. हेलिपॅड माहिती आहे तुम्हाला? व्हॉलीबॉल नाही, हेलिपॅड माहिती आहे का? हा, मग हेलिपॅड थोडस जमीन साफसूफ केली जाते, पाणी बिनी मारले पाहिजे, निवार जागा असली पाहिजे. आमची तिकडे एका जणांनी लग्नाला बोलवलं होतं हेलिकॉप्टर, नवरदेव आला होता हेलिकॉप्टरने. आता मंडप इथं दिलाय आणि त्यांनी हेलिपॅड मंडपाच्या साईडला केलेलं. आता ते हेलिकॉप्टर म्हणल्यानंतर पंखा असतो, तो पंखा का आपल्या पंख्यासारखा आहे का थंड हवा देण्यासाठी? साईडला केलंय. हेलिकॉप्टर उतरला असं नवरदेव आले आले, मंडप तर उडून गेले. तिथं आजूबाजूला माणसं पण एवढी गर्दी करून थांबलेत. एवढे मेकअप करून आले होते. नंतर शेवटी कोण होणे कुणीच ओळखायला अशा गोष्टी करतात. त्याच्यामुळे ते प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. मग बिना मंडपाचे लग्न लावावं लागेल. तसं तुमचं जर लग्न झालं तर तशा आधीच गोष्टी सांगा. तर तुम्हाला काय म्हणतं, कुठं लँड करायचं हे पण समजलं पाहिजे तुम्हाला. डिजिटल मार्केटिंगचा कॅम्पेन आहे तर डिजिटल मार्केटिंगचं आपल्याला घ्यायचं. डेटा सायन्स आहे तर डेटा सायन्स. तुम्ही म्हणता ना आपल्याकडे पेज नाही, तर पेज तुम्ही बनवायला सांगायचं. कुणाला? डेव्हलपरला. तर कंपनीमध्ये डेव्हलपर पण असतो, नसेल तर ते फ्रीलान्सिंग वाला हायर करतात किंवा त्यांना सांगायचं तुम्ही बनवून द्या. आणि जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पुढे जाऊन तुम्ही शिकणारच आहेत लँडिंग पेज बनवायला. तुम्हाला ऑलरेडी मेलचिम्प मध्ये मी सांगणारच आहे, किंवा आपलं वेबसाईट डेव्हलपमेंटचं लेक्चर होईल त्यावेळेस तुम्हाला जमेल. ह्या सगळ्या डिटेल दिलेले आहेत. इथं NMD स्टुडंटचं नाव टाकलेलं आहे. आणि इथं नंतर काय करणार, आता प्रत्येकाला रन करायचे तर ह्याच्यामध्येच रन करा किंवा तुमच्या स्पेशल मध्ये करा आणि तिथं नाव द्या. आणि इथं काय नाव, असं आजची डेट किती आहे? 26. तर कंटिन्यू मध्ये क्लिक करणार. आता इथं ऑलरेडी एवढे ह्याच्यामध्ये ड्राफ्ट मध्ये, तर आपल्याला तो एडिट नाही करायचा, आपल्याला डायरेक्ट न्यू कॅम्पेन करायचंय. नंतर आपला नंबर वगैरे आलेले आहे, सगळे झालेले. आता तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला बिडिंग स्ट्रॅटर्जी पण सांगणार आहे. आज 2 गोष्टी तुम्हाला सांगणार होतो मी नवीन. एक म्हणजे बिडिंग स्ट्रॅटर्जी आणि दुसरं म्हणजे काय, तुम्हाला ऍड रँक फॉर्म्युला सांगणार होतो. तर ऍड रँक फॉर्म्युला काय असतो, आता इथपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या लक्षात आले ना ऑनलाईन मध्ये? सगळ्यांच्या हो ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आल्यानंतर मी आता तुम्हाला इथंच लिहून देतो. तुमच्या इथं दिसतंय ना? हो. इथं नको लिहू, नोटपॅड मध्ये लिहू ना, नाहीतर आपलं इथं लिहून दाखवतो. आता इथं टोटल बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात, तर टोटल 6 बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात. किती बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात? 6. कधी कधी 4 पण असतात, कधी कधी 6 पण असतात, कधी कधी 3 पण असतात. तर कोणती बिडिंग स्ट्रॅटर्जी यूज करायची? तर इथं बिडिंग स्ट्रॅटर्जी मी नाव टाकतो. स्पेलिंग चुकली. पहिली कोणती असणार? बोला. बोला, आता तुम्हाला शिकवलेले तरी तुम्ही सांगत नाही. तर बिडिंग स्ट्रॅटर्जी मध्ये पहिली कोणती असती? CPC म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात राहील का? पुढे लिहून दाखव. आज तुमच्या लक्षात राहिलं, उद्या नाही लागणार. नको लिहायची गरज नाही सानिका. नंतर दुसरी असती, हा, कॉस्ट पर क्लिक.
नंतर सी पी पी, बरोबर आहे. कॉस्ट पर कन्व्हर्जनचा सी येतो. विजिट कॉस्ट पर व्हॅल्यू. नंतर ओके. CPA. CPA म्हणजे काय? कॉस्ट पर ॲक्विजिशन. नंतर CPM. CPM म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. नंतर ROAS. ROS म्हणजे काय? रिटर्न ऑन ॲड स्पेंड. CPC समजलं तुम्हाला? CPC म्हणजे कॉस्ट पर क्लिक. CPV म्हणजे काय? कॉस्ट पर व्ह्यू बोला ह्याला, किंवा कॉस्ट पर. आता ह्याच्यामध्ये एक मला सांगायचं राहिलं की कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. सावीजी बोलून कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. आता तुम्हाला कॉस्ट पर क्लिक समजतं. ह्याला असेंडिंग ऑर्डरने लावलंय का मी कसं पण लावलंय. पहिल्यांदा काय असतं? CPC असतं. नंतर काय पहिल्यांदा काय असतं? CPV असतं. काय असतं? कॉस्ट पर व्ह्यू असतं. नंतर काय येईल? क्लिक आले. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल पाहू इथं साईटला, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आता नेट सेटअप, म्हणजे CPC, दुसरं म्हणजे CPV म्हणजे कॉस्ट पर व्ह्यू, नंतर खाली कॉस्ट पर ॲक्विजिशन, त्याच्यावरती एक आता कॉस्ट पर व्हॅल्यू. काय असतं? कॉस्ट पर व्हॅल्यू. ते मी सगळ्यात खाली लिहिलेलं आहे. कॉस्ट पर व्हॅल्यू म्हणजे काय ते पण आपल्याला पाहायचंय. कॉस्ट पर ॲक्विजिशन, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन, नंतर ROS, रिटर्न ऑन ॲड स्पेंड. आता गुगलवरती तुम्ही सर्च केलं एखादा कॅम्पेन, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ 2 BHK फ्लॅट. काय सर्च केलं? 2 BHK फ्लॅट्स केलं. इम्प्रेशन समजलं तुम्हाला? आलं इम्प्रेशन? काय केलं? कोणाला हाणलं का? कोणाला काहीच नाही केलं. तरी पण ह्याला काय बोलतात? CPM. CPM म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. 1000 इम्प्रेशन होतील त्यावेळेस पैसे डिडक्ट होतात. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? व्हेन वी चार्ज. म्हणजे आपले पैसे कधी डिडक्ट होणार? तुम्ही जर CPC लावलं तर कुणी जर क्लिक केले तरच तुमच्या अकाउंट मधले पैसे डिडक्ट होतील. आणि तुम्ही जर CPM लावले, काय लावलं? CPM, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन जर लावलं तरच तुमचे चार्जेस डिडक्ट होतील. मग आम्ही एकदा इम्प्रेशन आले, परत वरती गेलो, परत खाली, परत वरती गेलो, 4 वेळेस इम्प्रेशन आलं, पैसे कटतील का? नाही कटणार. कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन, ज्यावेळेस 1000 इम्प्रेशन येतील त्यावेळेस पैसे कटतील. 1000 म्हणजे माहिती ना तुम्हाला किती? 1000. आणि CPC म्हणजे काय? कॉस्ट पर. आता मी इथं आहे, मला हे ऍड दिसली, मी ह्याच्यावरती काय केलं? क्लिक केलं. मग कुठं पण क्लिक करू द्या. मी जर ह्याच्यावरती क्लिक केलं तरी पण, ह्याच्यावरती क्लिक केलं तरी पण, खाली कॉल वरती क्लिक केलं, कुठं पण क्लिक करू द्या. मी जर एकदा क्लिक केलं, याला काय बोलायचं? क्लिक केलंय, मी रिडायरेक्ट गेलोय तिकडे, फक्त क्लिक केलं होतं, तर त्याला बोलतात CPC. पैसे लागले, वेबसाईट ओपन होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, पैसे कटले, त्याला बोलतात कॉस्ट पर क्लिक. आता
कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू काय असतं तुम्हाला सांगायचंय. परत तुम्ही इथे सर्च केलं 2 BHK फ्लॅट्स. आता मी काय केलं, ह्याच्यावरती क्लिक केलंय. क्लिक केलं आणि त्या वेबसाईट वरती रिडायरेक्ट झालं का अजून रिडायरेक्ट नाही झालं. आता क्लिक झालं, इम्प्रेशन पण आलं विदाउट, म्हणजे क्लिक करायचं म्हटलं तर इम्प्रेशन येणारच. कभी नाही इम्प्रेशन आता क्लिक करू शकतो. तर आता ह्याला लोडिंग टाइम किती वेळ लागतो ह्याला लोड व्हायला, तर ह्यांना जास्त पैसे लागतील. आता ज्यावेळेस ही वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस त्याला बोलायचं कन्व्हर्जन व्हॅल्यू. अजून झालं नाही कन्व्हर्जन व्हॅल्यू. आता जर एवढा जर लोडिंग टाइम कमी असेल तर मग ती वेबसाईट कधी ओपन होईल का, नाही होणार. परत आपण नाही. सर्च करू BHK. लोक काय करतील, क्लिक कट करून ते पुढे जातील. मग गुगल त्याच्यावरच पैसे पण डिडक्ट करेल आणि त्यांना पेनल्टी देईल. मला आता परत वेबसाईट दिसली, परत ह्याच्यावरती क्लिक करा. आपण आता दुसरी वेब चांगली ना त्याच्यावरतीच करू. गोदरेज वरती क्लिक करू. आपलं इंटरनेट खराब आहे, कधी कधी असं पण होऊ शकतं. हा, दोन्ही पण वेबसाईटला असंच होत आहे. म्हणजे काय खराब आहे, आपलं इंटरनेट खराब आहे. इंटरनेट खराब असेल तर मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, त्या वेबसाईट वाल्याला काय नेट. चांगलं आहे, हे त्यांचाच लोडिंगचा प्रॉब्लेम आहे. आता गोदरेजच्या प्रॉपर्टी मध्ये गेलो तर आपण ही वेबसाईट आपण पाहतोय, तर ह्याला काय बोलायचं, कन्व्हर्जन कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. व्हॅल्यूम नाही बरं का, व्हॅल्यू. म्हणजे आपण त्यांना व्हॅल्यू दिली. का व्हॅल्यू दिली, त्यांची वेबसाईट पाहतोय म्हणून तर व्हॅल्यू दिली ना. जर आपण वेबसाईटच नाही पाहिली, तुम्हाला कोणतरी रिस्पेक्ट देत आहे म्हणजे तुम्ही काय देताय, त्या माणसाला ही व्हॅल्यू देताय. तसं मी आता ह्यांची वेबसाईट ओपन करून सगळी वेबसाईट पाहतोय, त्याला बोलतात कॉस्ट पर व्हॅल्यू. आणि आता काय पाहिजे आपल्याला, कॉस्ट पर कन्व्हर्जन एक असतं. काय असतं, मी लिहिले का आता, नाही. तर कॉस्ट पर कन्व्हर्जन सांगायचंय तुम्हाला, त्यालाच काय बोलतात, कॉस्ट पर कन्व्हर्जन बोला किंवा CPA बोला. कॉस्ट पर ऍक्विजिशन बोला. ऍक्विजिशन म्हणजे काय, ऍक्वायर करणे म्हणजे काय करणे. सानिका तुम्ही सांगा, ऍक्वायर करणे म्हणजे काय, नाही माहिती. ठीक आहे, ऍक्वायर करण्याचा मिनिंग सगळ्यांना माहित असतो, ऑफलाईन वाल्यांना माहित नाही. तुम्ही सांगा. बायजूने आकाशला अक्वायर केलं होतं, आकाश कंपनीला, माहितीये. फेसबुकने इंस्टाग्रामला अक्वायर केलं होतं, केले ना. मग अक्वायर करणे म्हणजे काय आता सांगा. सागर घेणे तुम्ही म्हणजे सांगा. ताब्यात घेणे किंवा ताब्यात मिळवणे. घेणे, मिळवणे. मग आता मी इथं आलोय वेबसाईट वरती क्लिक करून, आणि इथं येऊन मी काय केलं, त्यांना कॉल केला, त्यांच्याकडे माझा डिटेल जाईल. हा, नंबरवरती मी कॉल केला तर माझी डिटेल जाईल त्यांच्याकडे. किंवा मी काय केले, परत 2 BHK फ्लॅट्स पुण्यामध्ये सर्च केले, मला स्क्वेअर ॲडची वेबसाईट दिसली, फिक्स भेटलं. आणि इथं मी परत कॉल बॅक केला.
तर कॉल बॅक गेला किंवा मी काय केलं, यांच्याबरोबर चॅटिंग केली. काय केली, हाय शेअर मी डिटेल्स ऑन माय व्हॉट्सअप नंबर, मी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर दिला. तर ह्याला काय बोलणार, बोला. कॉस्ट पर ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे काय, आपल्या एखाद्या वेबसाईटवरती गेलो आपण, रिडायरेक्ट झालो. 2 BHK फ्लॅट्सवरती फॉर्म नाही टाकत का लोक? के पुणे भावदान कॉन्टॅक्टचा फॉर्मच नाही कुठं दिसत. जर कॉन्टॅक्टचा फॉर्म नसेल तर युजर कुठं इन्क्वायरी करणार आहे? का इन्क्वायरी करत, इन्क्वायरीचा फॉर्म देणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखाद्याच्या वेबसाईटवरती गेला तर इथं फक्त कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. तुम्ही आता इथं नंबर कुठं शेअर करणार, तुमची जर डिटेल शेअर करायची, हा इथं आहे, तर इथं मला काय टाकायचं, स्टॉक मार्केट, नंतर एक नंबर टाकून दिला कोणता पण, आणि इथं फोन ईमेल आय डी हा कॉपी केला, पेस्ट केला, आणि ते ईमेल आय डी टाकून दिला, सानिका 2213 पाटील @gmail. तर त्याचे किती पैसे कटले असतील आता? खूप. आपण काय केलं, 2 BHK फ्लॅट सर्च केलं. काय केलं, सर्च केलं, त्याच्यावरती गुगल ऍड दिसली होती, त्याच्यावरती क्लिक केलं. नंतर काय केलं, क्लिक करणे म्हणजे कॉस्ट पर क्लिकचे पैसे गेले. नंतर परत काय गेले, नंतर आपण कॉस्ट पर व्हॅल्यूचे पैसे गेले, आपण पेज पण पाहिलं. नंतर काय केले, नंतर तिथं कॉन्टॅक्टच्या फॉर्म मध्ये जाऊन आपली इन्फॉर्मेशन भेटली, म्हणजे कॉस्ट पर ॲक्विजिशनचे पण पैसे गेले. आणि इथं थँक्यूचा मेसेज आला, कॉस्ट पर ॲक्विजिशनचे पैसे गेले. मग सगळ्यात जास्त पैसे कशाला लागतात, कॉस्ट पर ॲक्विजिशन और ROS कशाला लागतात, ॲक्वायर कर, लीड ॲक्वायर करणे. जर आपल्याला इथून त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरच नसता दिला तर आपल्याकडे लीड आली असती का? आपल्याकडे लीड आली नसते, आणि आपल्याकडे जर लीड नसते आली तर मग आपण त्यांना कॉन्टॅक्ट नसता केला. तर कॉस्ट पर ॲक्विजिशन साठी तुम्हाला जास्त, इम्प्रेशनला कमी पैसे लागतील. एक इम्प्रेशन आलं तर काहीच पैसे जात नाहीत, 2 आले तर त्याच्यापेक्षा कमी जातील. 1000 इम्प्रेशन इज इक्वल टू द 1 क्लिक्स. इम्प्रेशन येणे सोपं आहे. इम्प्रेशन काय कोणी सर्च केलं तरी लगेच इम्प्रेशन येईल, पण क्लिक्सला कुठं क्लिक करायची चॉईस आहे ना त्यांच्याकडे. 1000 वेबसाईट असतात, एका पेजवरती 15 वेबसाईट आहे, 10 वेबसाईट आहे, तर तो 15 पैकी तुमच्याच वेबसाईट वरती का क्लिक करेल? तुम्ही का पंडित आहे तर मग का करेल? त्याच्यात पण प्रोबॅबिलिटी. मग जर त्याने क्लिक केलं म्हणजे 1000 इम्प्रेशन इज इक्वल टू द 1 CPC. जेवढे 1 CPC ला पैसे लागतात तेवढेच 1000 इम्प्रेशनला लागतील. मग जर सपोज जर 70 रुपये लागत असतील एका क्लिकला, तर व्हॅल्यूमला किती पैसे लागत असतील? 140 रुपये. आणि कॉस्ट पर ॲक्विजिशनला किती लागतात? तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही लक्ष नाही दिलं. मल्टिप्लाय बाय 10 करायचं. 10 क्लिक्सला जेवढे पैसे लागतात, CPC किती असतो? 70 रुपये. तर तुम्हाला एक लीड कितीला येईल? 700 रुपयाला. हे सांगितलं होतं, मग तुमचं लक्ष का नव्हतं? तर तेवढ्याला तुमचं कॉस्ट येईल. जर 1 CPC तुमची 25 रुपयाला असेल तर एक लीड कितीला येईल? मग तुम्हाला एखाद्या क्लायंटने विचारलं की माझं काय आहे, एखादा प्रॉडक्ट आहे, कोणता प्रॉडक्ट आहे? लेडीज अंडर गार्मेंटचा प्रॉडक्ट आहे, तो मला विकायचा आहे, मग त्याची मला मार्केटिंग करायची. तर एक प्रॉडक्ट किती रुपयाला विकला जाईल?
तुम्ही काढू शकता श्रद्धा. प्रतीक तुम्ही काढू शकतात का? प्रतीक तुम्ही काढू शकतात का? सांगा सानिका, ऑनलाईन वाली सानिका. नाही सर. काय क्वेश्चन विचारला ते सांगा मला. सर एका प्रोडक्टचं हे काढायचं आहे, कॉस्ट काढायची आहे. हा, तिला विकण्यासाठी किती कॉस्ट लागतोय. आपल्या NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या डिजिटल मार्केटिंग कोर्सची एक इन्क्वायरी गेट भेटण्यासाठी गुगलवरून किती पैसे लागतील ऑफलाईन वाली सानिका सांगतो. मला एक ऍडमिशन करायचंय, तर हे लॅपटॉप तुझ्याकडे घे आणि मला सांग किती रुपये लागतील ते सांग. फास्ट सांग, एवढा वेळ नाही. नसेल येत तर नाही म्हणून सांग, आम्ही शिकवतो, म्हणजे सगळ्यांचा टाइम वाचाय. काय येत नाही? शिकवलं नाही का तुम्हाला? काय येत नाही? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे ह्या कीवर्डला 1 नंबरला दिसायला AGCPC काढता येईल तुला? कशी काढणार? हा, कशी काढणार तेच विचारतोय. कॉस्ट पर क्लिक काढायचे मला, टॉप पेज बीड मला काढायचे, तर काढता येईल तुला? का नाही येणार? ऑनलाईन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी टॉप पेज बीड कशी काढायची. शुभांगी नाही माहित सर. नाही माहिती. हा, तर माहिती नसेल तर विचारा. हा, तर विचारायचं असं, म्हणजे मी परत सांगत असतो. तर तुम्ही जर बोललेत की कन्फ्युज नाही व्हायचं, कारण ऑलरेडी मी कीवर्ड रिसर्च तुम्हाला शिकवलं होतं. तुम्हाला येतं पण बोलतात आणि नंतर परत काय क्वेश्चन विचारल्यावर त्याचा आन्सर पण सांगत नाहीत. नारळ घेऊन माझ्या डोक्यात फोडतात का? कसं तुम्ही असं करतात? येत नाही तर सरळ बोलायचं. मग मी शिकवायला लागलो की बोलतात सर हे तर झालं होतं. लय सिंपल आहे ते. तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता येतं? काय सर्च करायला सांगितलं होतं तुम्हाला गुगलवरती? कीवर्ड प्लॅनर टूल सांगितलं होतं. नंतर इथं हे करायचं. टॉप पेज बीड कशी काढतात? मी तुम्हाला सरळ क्वेश्चन विचारलाय की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी मला टॉप CPC काढून दाखवा आणि एक ऍडमिशन करण्यासाठी किती कॉस्ट लागेल मला. त्याच्या आधी एक क्वेश्चन विचारला होता की माझा लेडीज अंडर गार्मेंटचा प्रॉडक्ट आहे, तो विकण्यासाठी किती पैसे लागतील. तर मग सर मला विचारायचं, सर प्रॉडक्ट कोणता आहे, 1 पीस आहे का 2 पीस आहे? मग तर प्रॉडक्ट इथं सर्च करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं की माझा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, तर मग इथं सर्च काय करणार तुम्ही? हा, मग इथे जाऊन डिजिटल मार्केटिंग कोर्स सर्च केलं. काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग कोर्स साठी विचारलं होतं मी. इन पुणे विचारलं होतं का? नाही. तर मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मी इथं गेट रिझल्ट केलं, मला त्याची धडधडीत इथं आन्सर भेटलं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस साठी 1,65,000 लोक सर्च करतात, पण मला ते विचारलं नव्हतं. मला विचारलं होतं की टॉप CPC किती आहे. किती CPC ठेवली असती तू? 124 रुपये येतं. त्याला इंग्लिशमध्ये 124 रुपीज बोलतात. दिसलं का? झूम करू? नाहीतर ह्याचं गॉगल घे.
मग आता ह्याचे एक कॉस्ट अक्वायर करण्यासाठी, एका क्लायंटला अक्वायर करण्यासाठी मला किती रुपये खर्च करावा लागेल एक ऍडमिशन करण्यासाठी किंवा एक लीड आणण्यासाठी? हा, मग इंटू 10 केल्यानंतर किती येत आहे? किती रुपये येतात? मग तेच तर आन्सर आहे. हॅलो, मी लेक्चर मध्ये होतो आता. लेक्चर मध्ये आहे म्हटलं. 3 वाजता 3:30 वाजता संपतंय. ओके ओके ठीक. ओके ओके चालेल. हो हो चालेल. काय समजलं तुम्हाला? मग एवढं सगळं माहित होतं तुम्हाला का नव्हतं माहित? मग आन्सर का नाही येत? समजलं तुम्हाला आता शुभांगी मॅडम? अजून नसलं समजतं तर अजून सांगा. हॅलो, हा बोला बोला बोला. लो पेज बीड कसं काढायचं ते कसं काय येते? हा बरोबर आहे. टॉप पेज बीड आणि लो पेज बीड दोन काढलं होतं ना आपण. कुठे गेले आपण काढलेले कीवर्ड? इकडे लक्ष द्या. इथं बघितलं का कीवर्ड रिसर्च आपल्याला लो पेड पेज इथं दिसते की लो पेड पेज रेंज, टॉप पेज बीड लो रेंज आणि टॉप पेज बीड हाय रेंज. हाय रेंज म्हणजे जे एक नंबरच्या पेजवरती दिसण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे लागतात. हा अच्छा, 5 मिनिटं बसू शकतात. तर इथं लो तुम्हाला रेंज काय कशी कॅल्क्युलेट होती सर? लो रेंज मी तेच सांगतो तुम्हाला, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तर डायरेक्ट पाहायचंय तुम्हाला. इकडे 31 रुपयाला तुमचं लो रेंज आहे. म्हणजे 31 रुपये जर तुम्ही ठेवलं तर तुमचा कॅम्पेन 10व्या पेजवरती दिसेल. पण मला तुम्हाला एक नाही समजलं की लो पेज बीड कोण ठेवेल का? 10व्या पेजला दाखवून काय फायदा आहे का तुमचा? कॅम्पेन एक नंबरला. आपण डिजिटल मार्केटिंग करतोय, हे कशासाठी करतोय? आपण हा जो कॅम्पेन रन करतोय तो कशासाठी रन करतोय? आपला कॅम्पेन जर आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा जास्त वरती दिसला तर लोक आपल्या कॅम्पेन वरती क्लिक करतील, आपल्याला जास्त कॉल करतील. मग तुम्हाला ट्राय करायचं, हे सगळं विसरून जा तुम्ही. खाली आपल्याला याचं काहीच नाही लक्षात ठेवायचं. पण तुम्हाला पाहिजे लो ठेवायचं, 10व्या नंबरच्या पोझिशन वरती ठेवायचं आहे तर हे टाका. तुम्हाला पहिल्या नंबर वरती ठेवायचं आहे, हे टाका. हा कळालं. तर हे टॉप पेज बीड वरतीच फक्त लक्ष द्यायचं. मग मला इथून ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला कधीच नाही. हे फक्त तुम्हाला रेफरन्स साठी. जर बाबा की काय लो पेज बीड रँक आहे, टॉप पेज मध्ये आपल्याला सगळ्यात खाली. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्ही गुगल वरती एखादा कीवर्ड सर्च केला होता, काय सर्च केला होता? 2BHK फ्लॅट इन पुणे सर्च केला होता. आता इथे तुम्ही काही कॅम्पेन जे असतात ते एक नंबर दिसतात. दिसला का? हा आहे तो. तर ह्यांनी लो पेज ठेवली असेल का टॉप पेज बीड ठेवली असेल? टॉप ठेवली असेल. मग जर तुमचा कॅम्पेन जर इथं असेल सगळ्यात खाली, सर्च इंजिनच्या सगळ्यात खाली, अजून स्क्रॉल केल्यावर अजून खाली दाखवायचं असेल त्याला फार, तर मग त्याच्यासाठी लो ठेवायची. मग तिथं राहील का? मग तुम्हाला एका वर्षात 2 येतील. एका वर्षात 2 कॉल आले तर किती करोडचं तुमचं टर्नओव्हर होणार आहे? आपण हे शिकतोय ते कशासाठी शिकतोय, त्याचा काय फायदा होणार आहे? पण त्यांचा क्वेश्चन पडला पाहिजे. त्यांचा क्वेश्चन जेन्युइन होता. त्यांना क्वेश्चन असे भरपूर सारे तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील, तुम्ही विचारले तर त्याचा आन्सर तुम्हाला भेटेल. आणि जर तुम्ही नाही विचारलं तर तो क्वेश्चन तसाच राहील आणि त्या क्वेश्चनचा परत मोठा क्वेश्चन होईल. ज्यावेळेस तुम्ही कंपनीत कामाला जाताल किंवा इंटरव्ह्यूला जाताल, तसा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला त्याचा आन्सर नाही येणार. आता तुम्ही फ्लो मध्ये सगळे जेवढे क्वेश्चन आहेत, आणि कन्व्हर्जेशन रेट वेगळं असतं ना?
हा काय बोललात सनी? ॲक्वायझेशन कॉस्ट आणि कन्व्हर्जेशन रेट वेगळं असतं. हा हा, ठीक आहे, ते मी सांगत होतो. आता ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं, कॉस्ट कळाली आपल्याला कशासाठी, कन्व्हर्जन कॉस्ट समजली आपल्याला, म्हणजे एक क्लिकला किती पैसे लागतात हे पण समजलं आणि डायरेक्ट कॉस्ट पर ॲक्विजिशनला किती पैसे लागतात ते पण समजलं. GCPC आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कॉस्ट पर ॲक्विजिशनची प्राइस निघते. पण आता त्यांचा क्वेश्चन असा आहे की व्हॅल्यूमचं कसं काढायचं, व्हॅल्यूमचं. तर त्याच्या आधी मी एक तुम्हाला टॉपिक थोडासा कव्हर करतो, म्हणजे बऱ्यापैकी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आपण इथं आलो होतो, CPC काय असतं, CPV काय असतं, CPA काय असतं, ह्याला मल्टिप्लाय बाय 10 ने केलं तर ह्याचं CPC म्हणजे जे टॉप पेज बीड असतं तेवढेच, ते 170 पकडली किंवा आपण ह्याची 50 पकडू गडेभर. नंतर ह्याच्या खाली CPV ला किती पैसे लागतील, कमी लागतील का जास्त लागतील, व्ह्यूला आपण गडीभर 1 रुपया पकडू. कॉस्ट पर व्ह्यू कमीला येतो का जास्तला येईल? तर कॉस्ट पर ॲक्विजिशनचा आन्सर सांगा. सागर, सानिका तुम्ही सांगा. हा 5000 कसं काय? तुमचं कॅल्क्युलेशन एवढं फास्ट कसं काय? काय सांगितलं होतं कॉस्ट पर ॲक्विजिशनचा फॉर्म्युला? हा, मग तुमच्याकडून 5000 कसं काय आन्सर आलं? काय चुकून 1 शून्य जास्त आला का तुम्ही कॉमेडी करतात? होतं कधी कधी. CPM कसं असतं? CPM किती भेटेल सांग बरं आता मग. हा, मग ह्याला कसं आन्सर काढू शकते तू? ह्याला डिवायडेड बाय कितीने करावं लागेल? 1000 ने करावं लागेल. का हो चुकलं? एक CPC जर 50 रुपयाला येतोय, मी काय सांगितलं होतं, एक CPC इज इक्वल टू द 1000 इम्प्रेशन. मग एक इम्प्रेशनला किती पैसे लागतील त्याचा आन्सर तुम्ही काढू शकता. हा, मग पॉइंट मध्येच आन्सर सांगायचंय. जे पण येईल 0.0.0 जे पण काय येईल 5 येईल असं काय, असंच आन्सर येईल ना. आता हे रिटर्न ऑन ऍड स्पेंड. रिटर्न ऑन ऍड स्पेंड काय असतं, म्हणजे जसं तुम्हाला किती % रिटर्न ऑन ऍड स्पेंड पाहिजे. तुम्ही जर 500 रुपये जर लावले कॅम्पेनसाठी आणि तुम्हाला त्याच्यामधून 5000चा रिटर्न पाहिजे, तर 500 रुपये जर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करतात तर त्याच्या रिटर्न्स मध्ये किती पैसे तुम्हाला रिटर्न्स मध्ये पाहिजे? 5000 पाहिजे. तर 5000 म्हणजे किती % रिटर्न्स पाहिजे तुम्हाला? 1000% का 200%? सागर तुम्ही सांगा. जर मी 500 रुपये एका कॅम्पेन मध्ये जर इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये मला काय पाहिजे, किती % मला रिटर्न्स पाहिजे. ROS म्हणजे काय? रिटर्न ऑन ऍड स्पेंड. मी जर 500 रुपये स्पेंड करतोय तर फक्त 500 रुपये कमवणेच माझं इंटेन्शन असेल का? मी जर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 500 रुपये जर स्पेंड करतोय तर ते 500 रुपयामध्ये माझा किती रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे, त्याला बोलतात ROS. मग त्याला पर्सेंटेज मध्ये टाकायचा, 300% 500% का 500%. आता जर मी 500 रुपये टाकलेत आणि 300% मला रिटर्न पाहिजे, तर मग किती येईल त्याचा आन्सर? 500 ची 300% किती होतात? 1,500. तर 1,500 मला रिटर्न पाहिजे. मला जर 1000% रिटर्न बॅक पाहिजे तर 500 ची 1000% किती होतात? 5000. का जास्त होतील? आणि CPV म्हणजे कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. काय? कॉस्ट पर कन्व्हर्जन व्हॅल्यू. तर हे डिपेंड्स असते तुमच्या रिलेव्हन्सी स्कोअरवरती. प्रत्येकाला वेगवेगळी येऊ शकते. पण आता तुम्ही कॉस्ट पर क्लिकवर, आता जर कॉस्ट पर क्लिकच्या खाली येईल का असा क्वेश्चन विचारतील. जर तुमची कॉस्ट पर क्लिक 50 आहे आणि तुमची कॉस्ट पर ॲक्विजिशन किती आहे? 500 रुपये आहे, तर तुम्ही CPV ची प्राइस किती असेल? 30 रुपये, 50 रुपये,
125 रुपये आणि 500 रुपये. तर तुम्ही त्याच्यातला आन्सर काय सिलेक्ट करणार? 30 रुपये येईल का? नाही येणार, कारण सीपीव्ही ही कॉस्ट पर क्लिक पेक्षा मोठी आहे. म्हणजे कॉस्ट पर क्लिक नंतर पुढची स्टेप काय असते? पेज व्ह्यू करणं असतं, पेज वरती रिडायरेक्ट होणं असतं. 50 पेक्षा म्हणजे 120 त्याचा आन्सर येईल. 500 पेक्षा जास्त जाईल का? किंवा 500 येईल का? नाही येणार. मग तेवढी किंमत तुम्हाला तिथं येते. पण ते हे तुम्ही फिक्स काढू शकतात का सीपीव्ही? नाही काढू शकत, फिक्स काढू शकत नाही. पण ते कॉस्ट पर ह्याच्यात पुढे जाऊ शकते का? बोला. तर आता आपण पाहू प्रॅक्टिकल गोष्टी अजून पुढे. कायच टाकतो मी आता. बिडिंग स्ट्रॅटेजी समजल्या तुम्हाला? ऍड रँक फॉर्म्युला. बोला. काय सांगितलं होतं ऍड रँक फॉर्म्युला? मॅक्झिमम सीपीसी इंटू काय सांगितलेलं समजते का तुम्हाला? मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. बोला. मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. तर आता इथं ऑनलाईन मध्ये भरपूर सारे लोक येतात. तर इथं मी पहिलं नाव टाकणार आहे. काय नाव आहे त्यांचं? सागर. नाव सांगा आपापलं. सागरने ठेवली 10 रुपये. काय ठेवली? सीपीसी. नंतर इंटू त्याचा रिलेव्हन. ठीक आहे, हे नंतर सांगतो. नंतर कोण आहे पुढे? ऑफलाईन सानिका, ऑनलाईन सानिका. त्यांनी किती ठेवले? 15 रुपये. स्नेहल आहे का? ऑनलाईन वाल्यांची नावं सांगा तुम्ही. अहो नाव बोला की तुम्ही. लाजतात काय? लग्नात पण एवढे लाजत नाही तर नाव घेता. ऑनलाईन वाले आहेत का नाही तर काय मला ते समजत नाही. का कट झालेत? आहेत. नाही सर आहे. मग इथे तुम्हाला किती किंमत ठेवायची? इथे सीपीसी तुम्ही किती ठेवणार ते सांगा. समीर सांगा लवकर, बोला, काहीतरी बोला. अजून कोण आहे? तुझं नाव काय आहे? योगेश. ज्यांना नाही बोलायचं ते आपण घ्यायला नको आपल्या पार्टिसिपेट मध्ये. 25 रुपये योगेशने ठेवले. तर एवढी सीपीसी म्हणजे हे काय? तर सगळे लोक आहेत कॉम्पिटिटर. हे डेटा सायन्सचे कोर्सेस प्रोव्हाइड करतात सगळे लोक. एक आहे सागर, एक आहे सानिका, दुसरे आहे सनी, तिसरी आहे समीर, चौथा आहे योगेश. तर हे एवढे लोकांनी सीपीसी ठेवले. कारण सीपीसी कुणी पण काय पण ठेवू शकतो. मी जर कॅम्पेन रन केला आणि मला वाटलं 10,000 सीपीसी ठेवायचे, ठेवू शकतो. तिथे लिमिट आहे का? कोणी किती पण सीपीसी ठेवू शकतो. म्हणजे आता एक एकता कपूरची इन्स्टिट्यूट आहे, एक सिनेग्राफची आणि एक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे आणि चौथं फेम आहे. मग हे प्रत्येकाला स्वातंत्र्य की किती पण सीपीसी ठेवण्याची. मग कोण किती सीपीसी ठेवणार?
ठेवली त्यांनी सीपीसी कशी कॅल्क्युलेट करतात माहिती आहे ना? तुम्ही एकतर त्यांनी ठेवा किंवा तुम्ही अंदाज पंचेस ठेवू शकतात. काही लोक आळशी असतात श्रद्धा सारखे. हा मग श्रद्धा सारखे काही लोक आळशी असतात. त्यांना काय करायचं नसतं, डोक्याला त्रास करून घ्यायचा नसतो. मग ते मनानेच काय पण सीपीसी ठेवू शकतात. त्यांना एवढा वेळ आहे का की बाबा कीवर्ड रिसर्च करायला, त्याचं टॉप पेज बीड काढायचा आहे का? त्यांना लेक्चर अटेंड करायचा सुद्धा कंटाळा येतो. मग ते कॅल्क्युलेट करू शकतात का सीपीसी? मग ते काय करणार? असे लोक काय करतात, तर ते मनानेच काहीतरी नंबर टाकून, सीपीसी जर असेल ना 300 रुपये तर ते टाकतील 3000 रुपये ठेवू शकतात. हा, आपल्याला लॉस नाही होणार. तुम्हाला कसं काय लॉस होणार? तुम्हाला काय लॉस नसतो. तुम्हाला जे ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला काय ठेवायचे ते ठेवा, प्रत्येकाची मर्जी. तर आता इथं बाकीच्या लोकांनी एवढे ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला काय सांगितलं तर रिलेव्हन्सी स्कोअर, त्याच ऑप्टिमायझेशन स्कोअर बोलू शकतात. रिलेव्हन्सी स्कोअर म्हणजे हा रिलेव्हन्सी स्कोअर किती मध्ये असतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. रिलेव्हन्सी स्कोअर हा जो असतो आउट ऑफ 10 मध्ये असतो, 0 to 10. कधी 0 पण असू शकतो किंवा 10 पण असू शकतो. रिलेव्हन्सी स्कोअर 10 म्हणजे जास्त. तुम्ही जर एक्झाम दिली 10 मार्कची तर 10 म्हणजे टॉपर असतो आणि 0 म्हणजे फेल असतो. मग रिलेव्हन्सी स्कोअर कोण देतं? गुगल देतो. गुगलचा स्क्रॉलर रिलेव्हन्सी स्कोअर देतो. आता सागरला काय दिलं मी रिलेव्हन्सी स्कोअर? गुगलचा स्क्रॉलर मी आहे सपोज करा. आता आजच्या याच्यामध्ये मी जे गुगलचा स्क्रॉलर आहे, तर गुगलच्या स्क्रॉलरनी सागरला रिलेव्हन्सी स्कोअर दिला 7चा. कितीचा? 7 रुपयाचा. त्याच्या खाली कोण आहे? इंटू करायचं ना, तर तिला रिलेव्हन्सी स्कोअर दिला 10चा. कितीचा रिलेव्हन्सी स्कोअर दिला? 10चा. का रिलेव्हन्सी स्कोअर दिला 10चा दिला असेल? कारण त्याच्या सगळ्याच गोष्टी अप टू डेट असतील. म्हणजे त्यांनी लँडिंग पेज जे असेल त्याचं कंटेंट पण सेम असेल, नंतर त्यांनी जे कीवर्ड टाकले ते पण सेम असतील, त्यांनी हेडलाईन टाकले ते पण सेम असेल, नंतर तिचं जे युजर फ्रेंडली URL आहे तो पण, लोडिंग टाइम पण तिचा कमी असेल, म्हणून तिला 10चा रिलेव्हन्सी स्कोअर भेटला. तुम्ही तिकडे काय बघतात त्या पक्षाकडे? मग काय सांगितलं आता? किती? हा, तर ते रिलेव्हन्सी स्कोअर वाढवण्यासाठी काय करावं लागतं? डे टू डे अपडेट. कुठं सांगितलं डे टू डे अपडेट? काय काय गोष्टी लागतात तुम्हाला ते सांगा. कोणत्या कोणत्या गोष्टींनी रिलेव्हन्सी स्कोअर वाढतो? नाही, ते कोणत्या गोष्टी ते सांगा. आता मी 7-8 लोकांची नावं घेतली, कोणाकोणाची घेतली ते सांगा. सर Relevancy हे score CPCB वाढवण्यासाठी. मध्ये येणार का सगळं? काय बोलले ते? CPCB मध्ये येते का हे सगळं ऍड रँक फॉर्म्युला वगैरे? मी तुम्हाला सीपीसी तर इथं सांगितलं ना. सीपीसी तुम्ही तिथं बघून इथं टाकणार आहे, प्रत्येक जण इथं टाकणार आहे तो सीपीसी. पण रिलेव्हन्सी स्कोअर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. तो रिलेव्हन्सी स्कोअर कशावरती असणार आहे आणि कोण देणार आहे तुम्हाला? हा रिलेव्हन्सी स्कोअर गुगल देणार आहे. मग हे सागरला 7चा रिलेव्हन्सी स्कोअर दिलाय, आणि तो 7 का दिलाय? त्याच्या लँडिंग पेज पाहून, त्याचं हेडलाईन पाहून, त्याचं टायटल डिस्क्रिप्शन पाहून, म्हणजे ऍड मध्ये काय टाकलंय आणि तिकडे डेस्टिनेशन URL मध्ये काय कंटेंट टाकलाय, ह्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला हा रिलेव्हन्सी स्कोअर दिला जातो. सानिकाला 10चा रिलेव्हन्सी स्कोअर दिलाय. नंतर ह्यांचा जो रिलेव्हन्सी स्कोअर आहे, तुम्ही पुढे गेलात, ह्यांचा रिलेव्हन्सी स्कोअर आपण 5चा पकडू किंवा ह्यांचा रिलेव्हन्सी स्कोअर आपण 6चा पकडू. आता एवढ्या लेट कोण जॉईन होतोय मला समजत नाही. हात वर करताय तुम्ही. माया सागर कोण आहे? सर नवीन जण आहे, त्यांना ऍड करून घ्या ना डेमो लेक्चर साठी. आता एवढ्या डेमो लेक्चर मध्ये त्यांना काय सांगू? ठीक आहे,
त्यांना तुम्हाला जेवढे समजते मागासपासून सर तेवढं. कॉल करत होते, तुम्ही रिसिव्ह नाही केला. ओके ओके ओके, ठीक आहे. जेवढं समजते तेवढं समजून घ्या, बाकीचं मी त्यांना कॉलवर समजेल. ठीक आहे. तर आता मी इथं तुम्हाला टाकू समीर. काय हा, तर समीरचा रिलेव्हन्सी स्कोर गुगलने किती दिलेला आहे? 5. ह्यांचा योगेशचा जो हे आहे रिलेव्हन्सी स्कोर आहे तो 1 आहे. का? कारण त्यांनी एकतर वेबसाईटच दुसरी टाकली किंवा तो रिलेव्हंट नसेल त्याच्यामुळं. तर मला आता तुम्ही सांगा की समीरला सगळ्यात जास्त मार्केटिंगला पैसे कोणाला लागतील आणि कुणाची? आता या एवढ्या वेबसाईट आहेत, ह्यांनी तर समीरने जास्त योगेशने पैसे जास्त लावलेत. योगेशने पैसे जास्त लावलेत, 25 रुपये CPC. म्हणजे जर 10 क्लिक आले तर त्याचे किती रुपये जाणार? 100 क्लिक आले तर त्याचे 2,500 25,000 रुपये जातील का? 2,500 जातील. 2,500 जातील ना. जर त्याला 10 क्लिक आले तर किती जातील? 250 रुपये जातील. 100 क्लिक आले तर 2,500 आणि 1,000 क्लिक आले तर 25,000 रुपये त्याचे जातील. तर मला तुम्ही सांगा की इथं 1 नंबरला कोणाची वेबसाईट दिसेल? आता कोणाची? सानिकाची वेबसाईट दिसेल का? तिला गुगलनी रिलेव्हन्स. ठीक आहे, मी आता इथं असं करतो. किंवा इथं मी असं उलट करतो. हा ठीक आहे, असं करू आपण. हा आता बोला. आता 1 नंबरला वेबसाईट कोणाची दिसेल? बरं असं करू आपण. आता बोला. सानिकाची रिलेव्हन्सी स्कोर जास्त दिलाय. आता असं करू आपण. आता बोला. आता 1 नंबरला कोणाची वेबसाईट दिसेल? सनीची दिसेल. कोणाची? सनीची. सनीची दिसेल का? दिसेल ती रिलेव्हन्सी स्कोर आणि तो आपलं टोटल. त्यांनी जास्त CPC लावला 20 रुपये आणि इंटू 6 किती झाले? 20,120. बरोबर आहे. ह्याचं किती होतं? 120. ह्याच्यासाठी किती? 100. ह्याचं किती होतंय? 70. ह्याचे किती होतंय? 110. आणि ह्याचं किती होते? 25. मग 1 नंबरला वेबसाईट कोणाची दिसेल? सनीची. पण सनीला 1 क्लिक किती रुपयाला येते? 20. आता ह्याच्यामधून लक्ष घ्या, जर तुम्हाला जर क्लिक्स आणायची म्हणली तर सनीला 120 रुपये लागतात. काय लागतंय? कशामुळं? रिलेव्हन्सी स्कोर कमी येतं ते. आता मला पहिल्यांदा फक्त हेच सांगा तुम्ही, 1 नंबरला कोणाची वेबसाईट, मग मी बाकीचं तुम्हाला सांगतो. या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. 1 नंबरला वेबसाईट कोणाची दिसेल? सनीची दिसेल का? 1 नंबरला वेबसाईट सनीची दिसेल.
रिलेव्हन्सी स्कोर ह्याने आणि किती रुपये लावले? 20 रुपये. आणि ह्याने 25 रुपये लावले तरी त्याची वेबसाईट लय खाली दिसेल का? कारण त्याचा रिलेव्हन्सी किती स्कोर खूप कमी. एकच रिलेव्हन्सी. ह्यांचे 22 रुपये येतं. सनीपेक्षा त्यांनी 22 रुपये म्हणजे 2 रुपये जास्त येतं. तरी पण त्याला कमीच आहे कारण त्याचा रिलेव्हन्सी स्कोर कमी आहे. आता जर हिथं जर त्याचं हे तर जर 100 जरी असतं, ह्यांचं जर त्यांनी एक CPC जर 100 रुपये जरी ठेवला असता कोणी योगेशनी, तरी पण त्याची वेबसाईट दिसली असते का? तरी पण त्याची वेबसाईट म्हणजे तुला एका क्लिक्सला 100 रुपये लागले असते. किती? मग जर तुला 10 क्लिक्स यायला किती पैसे लागले असते? 1000 रुपये. आणि ह्या सागरला किंवा सानिकाला एक क्लिक्सला 10 रुपये लागतात. म्हणजे तुला सानिकाला जर बीट करायचं असेल मार्केटिंग मध्ये 10 पटीने, म्हणजे सानिकाचं बजेट जर 1 लाख रुपये असेल महिन्याचं, तर तुला महिन्याचं बजेट किती ठेवावं लागेल तिथं? 10 लाख रुपये. किती? म्हणजे सानिकाची एक लीड सानिकाची एक लीड किती रुपयाला येणार आहे? 100 रुपयाला. आणि तुझी एक लीड किती रुपयाला येणार आहे? 1000 रुपये. म्हणजे 10 पटीचा फरक आहे रिलेव्हन्सी स्कोर मुळे. नंतर सनीची एक लीड किती रुपयाला, म्हणजे एक एक्झाम्पल पकडा तुम्ही, रिलेव्हन्सी स्कोर मुळे तुम्हाला एवढे जास्त पैसे लावावे लागतील. आता तुम्ही विचार करा, इथं जर त्यांनी 1020 रुपये किती 1200 रुपये ह्याला जर कॉम्पिटेट करण्यासाठी सानिकाला किती पैसे लावावे लागतील? फक्त हा 12 रुपये. म्हणजे 8 पटीने जास्त पैसे लावतोय सनी. म्हणजे इथं फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये किती 20 रुपये CPC ठेवते, म्हणजे डबलच CPC, सानिकाच्या डबलच CPC ठेवते. कोण? सनी. सानिकाच्या डबल सनी CPC ठेवतोय. तर जेवढी CPC चांगली असेल तेवढ्या कमी पैशात तुम्हाला लीड भेटणार. रिलेव्हन्सी स्कोर जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला कमी पैशामध्ये लीड भेटते. रिलेव्हन्सी स्कोर जर चांगला असेल तरच तुमची वेबसाईट एक नंबरला दिसेल. रिलेव्हन्सी स्कोर तुमचं जर चांगला असेल तरच तुम्हाला विजिबिलिटी जास्त वाढेल. सर हा बोला. रिलेव्हन्सी स्कोरची डेफिनेशन सांगा ना जरा. रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे तुमच्या गोष्टी, आता ह्याची काय पर्टिक्युलर डेफिनेशन नाही सांगता येणार. फक्त रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय, आपली जी ऍड जी आपण बनवली ती किती रिलेव्हंट आहे. रिलेव्हंट म्हणजे काय? मिळता जुळता. मिळता जुळता. मी जर ऍड डिजिटल मार्केटिंगचं करत काय बोललं सागर? म्हणजे त्याच्या ऍडच्या संबंधित आहे असं. आपल्या ऍडचे संबंधित. तुम्ही जर ऍड रन करतात पाणीपुरीची आणि त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगच्या गोष्टी टाकल्यात तर ते काय रिलेव्हंट आहे का? तुम्हाला काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय आणि तुम्ही काय करताय? MPSC UPSC चा अभ्यास करतात. होतं का? तुम्हाला काय करायचंय? कलेक्टर व्हायचंय आणि तुम्ही काय करतात? चित्रकलेच्या परीक्षेचा अभ्यास करतात. होतं का असं? नाही होणार. तर तुम्हाला जे काय पाहिजे, रिलेव्हन्स किती आहे त्या गोष्टीचा ते मॅटर करतं. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात घ्या. थोडं बोरिंग आहे आणि हे जर लक्षात नाही ठेवलं तरी पण चालतं. पण जेवढं रिलेव्हन्सी स्कोर कमी तेवढं जास्त तुम्ही रिलेव्हन्सी स्कोर जेवढा जास्त तेवढं तुमचे पैसे वाचतील आणि तेवढी वेबसाईट रँकिंग होईल. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की क्राफ्ट आहे ना. हा बोला. आता आपण कसं ठरवणार की आपली ऍड रेलेव्हंट आहे? कारण ऑफकोर्स आता आपल्याला कस्टमर्स हवेत म्हणजे आपण रेलेव्हन्स दाखवणारच. म्हणजे आपल्या बाजूने आपण 100% दाखवणार की नाही मी बेस्टच आहे. सो शुड नॉट गो टू एनीवन एल्स. तर मग आपल्या ह्याने आपण कसं ठरवणार की रेलेव्हन्सी स्कोर आपला किती असला पाहिजे? चांगला क्वेश्चन होता. ते विचारतात की आपण कसं ठरवणार की आपला रिलेव्हन्सी स्कोर आहे. तर हे आपण ठरवत नाही.
हे गुगल ठरवतो की तुमचा रिलेव्हन्स स्कोर आहे का नाही. तर मी तुम्हाला काय टिप्स दिलेले आहेत. तर असं क्वेश्चन विचारतात की रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं असतं. तर रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही जर ऍड रन करता डिजिटल मार्केटिंगची, तर तुम्हाला काय डिजिटल मार्केटिंग रिलेटेडच कीवर्ड सिलेक्ट करायचे. नंतर तुम्हाला हेडलाईन पण डिजिटल मार्केटिंग रिलेटेड, जे कीवर्ड टाकलेत तुम्ही कुठे तुमच्या ऍड मध्ये जे कीवर्ड टाकलेत तेच तुम्ही हेडलाईन ठेवा, तेच तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाका, तेच तुमच्या मेटा डिस्क्रिप्शन मध्ये टाका. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला परत आपल्या लँडिंग पेज मध्ये पण तेच कीवर्ड असणे पाहिजे आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन पण त्या वेबसाईटचं. म्हणजे तुम्हाला इथं जी वेबसाईट आहे, आता काय आपण जर कीवर्ड ठेवले इथं, पहिल्यांदा लँडिंग पेज ऑब्झर्व करायचं आपलं डेटा सायन्सचं लँडिंग पेज हे आहे. तर ह्याच्यामध्ये आपला H1 टॅग काय आहे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर तुम्हाला तुमच्या ऍड मध्ये पण डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे हे हेडलाईन ठेवणं गरजेचं आहे आणि हाच कीवर्ड तुमच्या ऍड मध्ये टाकणं गरजेचं आहे. नंतर हा जो सगळा कंटेंट आहे ह्याच्या रिलेटेड जे कीवर्ड इथं आहेत तेच कीवर्ड तुमच्या ऍड मध्ये पण टाकणं. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल यू करून पाहतात तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे जे टायटल दिसतंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आणि NMD प्रायव्हेट लिमिटेड हे 2 हेडलाईन असणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही जे डिस्क्रिप्शन टाकले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ 100% प्लेसमेंट सर्टिफिकेशन अँड अफोर्डेबल फीज, हे पण तुम्हाला ऍड मध्ये टाकावंच लागेल तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. समजलं. आणि दुसरं म्हणजे काय, आपण आता हा जो URL कॉपी करायचा आणि ह्याचा लोडिंग टाइम चेक करायचा. लोडिंग टाइम चेक करण्यासाठी आपण काय करतो, पिंगडम वापरतो. तर जेवढा लिमिटेड तुमचा लोडिंग टाइम असेल, आणि दुसरं म्हणजे ह्याला SSL सर्टिफिकेट जर असेल तरी पण तुमचं काय वाढतो, रिलेव्हन्सी स्कोर वाढतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजून काय, बोला, टायटल डिस्क्रिप्शनची लेन. समजलं सानिका तुम्हाला. इथे जायचं, पेस्ट करायचं. आपण टोकियो मध्ये राहतो, जपान मध्ये राहतो, आपण आशियामध्ये राहतो. आशिया खंडातच राहतो ना आपण, का लोहखंडामध्ये राहतो. इथे तुम्हाला लोडिंग टाइम ह्याच्यामध्ये किती, 1.5 सेकंदाचा पाहिजे किंवा 3 सेकंदाच्या खाली पाहिजे. आहे आपला 148, म्हणजे आपण चांगला आहे. आप जिस एयरटेल नंबर पर कॉल कर रहे हैं वो नंबर की सेवा. समजलं. रिलेव्हन्सी स्कोर तुम्हाला समजला, त्याच्यामध्ये जास्त टाइमपास करण्याची गरज नाही. आपण इथं आलो होतो कोणत्या स्टेपवरती, तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का. हॅलो, हा म्हटलं किती वेळ लागणार आहे तुम्हाला. हॅलो, किती वेळ लागणार आहे म्हटलं यायला. बरं ठीक आहे, ते ओके ना आलं होतं. अवघड आहे. तर इथं बघा, बिडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला टोटल आहे. एक कन्व्हर्जन व्हॅल्यू, ऑर्डर, क्लिक्स आणि इम्प्रेशन शेअर. काय सांगितलं तुम्हाला, कन्व्हर्जन सांगितलं होतं, कन्व्हर्जन व्हॅल्यू. नंतर खाली कन्व्हर्जन व्हॅल्यू आहे. कन्व्हर्जन म्हणजे काय तुम्हाला समजलं, परवा दिवशी सांगितलं होतं ना कन्व्हर्जन काय असतं ते. नंतर काय, क्लिक्स, याला CPC बोलणार तुम्ही. आता इथं तुम्हाला जाऊन काय करायचंय, मॅक्झिमम CPC. मी काय करतो, इम्प्रेशन शेअर्स ठेवतो. काय ठेवतो, इम्प्रेशन शेअर्स. मग नंतर काय, एनिवेअर ऑन रिझल्ट पेज, कुठं दाखवायचंय तुम्हाला, टॉप ऑफ द रिझल्ट पेज, एनिवेअर द रिझल्ट पेज, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज. कुठं दाखवायचंय, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज. आता तुम्हाला काय करायचंय, इथं मॅक्झिमम CPC परत आलं. तर तिथं तुम्ही काय करायचं, पर्सेंटेज इम्प्रेशन शेअर्स टार्गेट पण ठेवायचंय. किंवा जर मी इथं टाकलं एनिवेअर ऑफ द पेज,
तरी पण त्याच गोष्टी करायच्यात. पण मी जर इथं चांगलं कन्व्हर्जन व्हॅल्यू टाकलं, काय टाकलं, तर मग मला इथं ऑप्शन्स काय येतात, ROS आला. मग मला रिटर्न्स ऑफ ऍड स्पेंड किती पाहिजे, 200%. ठीक आहे. मी इथे टाकतो 500%. पण तुम्हाला एक ऍडव्हान्स मध्ये गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुम्ही जर कॅम्पेनच रन नसेल केले गुगलचे, तर गुगल तुम्हाला चांगलं गाईड नाही करू शकत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच डायरेक्ट ROS टाकतात, गुगलला काय माहिती की तुमचा रेव्हेन्यू किती जनरेट होतोय, समजेल का, किती क्लिक्स येतात, किती इम्प्रेशन येतात, तुमचं लोडिंग टाइम काय आहे, तुमचा रिलेव्हन्सी स्कोर किती, हे गुगलला समजणार नाही. पहिला जो कॅम्पेन असतो तो डायरेक्ट ROS करणं चुकीचं आहे. मग तुम्ही काय करणार, क्लिक्स देणार. क्लिक्स केल्यानंतर इथं तुम्हाला काय येणार, CPC. किती CPC ठेवायची. आता श्रद्धा सारखे आळशी माणूस काय करेल, 3 इथे 350 टाकून, बरोबर आहे. तिने कीवर्ड रिसर्च केला असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 120 रुपये टॉप पेज वेट दिसते. मग त्यात काय फरक पडणार आहे का तिला, तिने केले ते ऍब्सोल्युटली बरोबर केले का, फायदा होणार आहे. मग आता काय लोकांना वाटेल की एक कॉस्ट पर क्लिक मला डायरेक्ट 350 रुपयाला येणार आहे, असं सानिकाला वाटलं. बरोबर आहे, बरोबर आहे का सानिका. मला आता एक क्लिक कितीला येईल, 350लाच येईल का. हा, मग तुला तेच सांगतो की डायरेक्ट 350लाच येईल का. तुला घरच्यांनी खर्चायला महिन्याचे 12,000 रुपये दिलेत, तू सगळं उडवणार का. तू जर कमी खर्च केला तर 1000 रुपयामध्ये पण एक महिना निघेल. मग आता तिने तर टाकलंय माझ्याकडे 350 रुपये, तर हे किती खर्चणार आहे, किती काय करणार, तिचा कॉस्ट किती आहे, रेंट किती द्यायचंय, काय किती द्यायचंय, तर हे कशावरती डिपेंड असणार. एक क्लिक तिला कितीला येणार आहे, हे कशावरती डिपेंड असणार आहे, तिचा रिलेव्हन्सी स्कोर आणि आता मार्केटचे कॉम्पिटिशन काय चालू आहे. काही लोकांनी चेक केलं, त्यांना समजलं की एक क्लिक तर 70 रुपयाला येते आणि त्याची रिलेव्हन्सी स्कोर किती आहे, 4ची असेल तर जास्त पैसे लागतील, तिचा रिलेव्हन्सी स्कोर 10चा असेल तर कमी पैसे लागतील. म्हणजे आपण इथं CPC काय ठेवतो हे मॅटर करत नाही. मॅटर कधी करतो, जर आपण इथं कमी ठेवला तर मॅटर करतो. आता CPC चालला 70 रुपये आणि आपण जर 50 रुपये ठेवला तर मॅटर करतो. आणि प्रत्येक कीवर्डची CPC वेगवेगळी असते. मग मी जर इथं 5 लाख रुपये टाकले, तर मग मला 5 लाख रुपयाला एक क्लिक येईल का. जी ऍक्च्युअल CPC असते तेवढीच कट होते, तुम्हाला त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुमच्यासाठी बेटर आहे, नाही कॅल्क्युलेट केलं तरी पण तुमच्यासाठी बेटर आहे. मी अंदाज 25 इथे 350 रुपये टाकून देतो. तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही कीवर्ड रिसर्च करायचंय आणि सगळ्यात एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा सगळ्यात जास्त कोणत्या कीवर्डला चार्जेस लागतात तो कीवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. रिलेव्हन्सीवरती डिपेंड आहे. तुमचा रिलेव्हन्सी स्कोर तुम्हाला सांगितला ना, रिलेव्हन्सी वरती पण डिपेंड आहे. सॉरी, तुम्ही काय बोलले, CPC किती येणार, म्हणजे कमीच कसं काय येणार ते. म्हणजे पैसे किती लागतात, CPC तुम्हाला किती ठेवायचं आहे तुमच्यावरती डिपेंड आहे, पण ऍक्च्युअल किती लागणार आहे हे तुमच्या रिलेव्हन्सी स्कोर वरती पण डिपेंड आहे. मग ऍड रँकचा फॉर्म्युला कसा, तुमची ऍड किती नंबरला दिसणार आहे, तुम्ही CPC किती ठेवली इंटू तुमचा रिलेव्हन्सी स्कोर किती आहे. मग जर तुम्ही एवढं 350 रुपये ठेवतात आणि तुमची रिलेव्हन्सी पण चांगली आहे आणि आता कॉम्पिटिशन मार्केटमध्ये काय चालली, 70 रुपये चालली, तर मग तुम्हीच एक नंबरला दिसता. ह्या तुमचा रिलेव्हन्सी स्कोर पण मॅटर करतो. नंतर आता आपण 350 रुपये ठेवलेले, तर 350 रुपयेच एका क्लिकला नाही कटणार, तर ते तुमचं कमी पण जेवढी मार्केटमध्ये आहे ते गुगल असं तुम्ही 500 ठेवले म्हणून 500 कट नाही करणार, किंवा 1 लाख ठेवले म्हणून 1 लाख नाही कमी करणार. तर जर 1 रुपयाची CPC चालू असेल तर 1च रुपया डिडक्ट करणार. मी काय केलं, डिस्प्ले ऍड मला नाही रन करायची, सर्च वरती करायची. मला आता इथं काय करायचंय, इथं मला लोकेशन, मला हे जे ऍड रन करायची ना पुण्यावरती करायची. कुठे रन करायची, पुणे लोकेशनला मला ऍड रन करायची. पुणेमध्ये टाकलं मी. मला वाटलं की मला मॅप काढून टाकायचं, तर इथं बघा पुणेचा मॅप आहे. ह्याच्यामध्ये आपली ऍड कुठं कुठं दिसते, लोणावळ्याला दिसते का,
खेड शिवापूरच्या नाही. भागामध्ये निम्म्या दिसतंय. इथे तुम्ही चेक करा, निम्मा भाग दिसत नाही. केसनन मध्ये दिसत नाही. मग तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढू शकता, किंवा तुम्ही रेडियस पण ठेवू शकता. रेडियस किती ठेवायची? किलोमीटर मध्ये ठेवायची का मीटर मध्ये ठेवायची? किलोमीटर मध्ये. मग किती किलोमीटर मध्ये दाखवायचंय? 40 किलोमीटर, 50 किलोमीटर. समजलं? तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता सगळ्या गोष्टी. तुम्हाला एक लोकेशन टाकायचं आणि त्याच्यातून सिलेक्ट करायचं. पण आता मी स्टार्टिंगला हेच टाकतो फक्त पुणे. आता इथं 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. काय लक्षात घ्यायचं आहे? आता एखादा माणूस आहे दिल्लीचा, काय केलं? एक माणूस आहे दिल्लीचा, त्यांनी जर सर्च केलं, मी लोकेशन काय ठेवलंय? पुणे लोकेशन केलंय, आणि त्यांनी सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर त्याला दिसेल का? सांगा सानिका, तुम्ही सांगा. ऑनलाईन सानिका, तुम्ही गोव्याला गेलात आणि गोव्यावरून सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर ऍड दिसेल का तुम्हाला? सर लोकल नाही दिसणार, पण बाकी मोस्टली ज्या वेबसाईट्स आहेत त्या दिसतील. नाही, माझा क्वेश्चन असं आहे की तुम्ही गोव्यावरून सर्च केलंय डिजिटल. माझा हा कॅम्पेन आता मी रन करतोय, त्याच एक्झाम्पल घ्या. मी पुणे लोकेशन टाकलंय आणि तुम्ही गोव्यावरून सर्च केलंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर दिसेल का तुम्हाला? हो दिसेल, कारण आपण त्याच्यावरती टाकलंय की पुण्यातच कोर्सेस हवेत आपल्याला. हा, त्याच्यातले पुण्यावरचे कोर्सेस. पण तुम्ही तर सध्या पुण्यात नाहीत ना. मी लोकेशन फक्त पुण्यामधल्या लोकांसाठी टाकलंय, मग दिसेल का? नाही, मग असं नाही प्रचंड दिसणार. नाही दिसणार. मग आता जर मी अहमदनगरचा आहे, अहमदनगरवरून मी सर्च केले डेटा सायन्स, कुणी अहमदनगरच्या माणसाने सर्च केले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तो येण्यासाठी पण रेडी, त्याला पुण्यामध्ये रिलोकेट पण व्हायचंय, मग त्याला दिसेल का? नाही दिसणार. त्याला ऍड दाखवायची का नाही दाखवायचा? तर त्याच्यासाठी देवाने एक ऑप्शन दिलंय, presence or interest people in regularly or who shows interest in your target location. काय सांगितलंय? आणि इथं काय? प्रेझेन्स पीपल इन और रेग्युलरली इन टार्गेट लोकेशन. ह्या दोघांचा मिनिंग काय समजलं सानिका? काहीच नाही समजला? का समजला? समजतं तुला? समजतं सगळं. सांग, पहिल्याचं मिनिंग सांगतो, मी सांगतो नंतर. मग एकदा वाचते मोठ्याने. Present for interest people in regularly or who show interest in your target location. Target location साठी त्याचा मिनिंग काय झाला मग? आता तुमच्या शब्दात सांगितलं तरी झालं. प्रेझन्स फॉर इंटरेस्ट म्हणजे प्रेझन्स म्हणजे असणे, इंटरेस्ट म्हणजे कोण कोण म्हणजे इंटरेस्टेड आहे ते गोष्टी करण्यात, नाही का, ते सर्च करण्यासाठी. ह्याच्यातून तुला काय समजलं? प्रेझन्स म्हणजे असणे आणि इंटरेस्ट म्हणजे. बरोबर सांगितलं, काय प्रॉब्लेम नाही. तर काय करायचंय आपल्याला? द पीपल हू इंटरेस्टेड इन युअर रेग्युलरली, म्हणजे जर रेग्युलरली ह्या एरियामध्ये असेल तरी पण चालेल, आणि शोन इंटरेस्ट इन युअर टार्गेट लोकेशन. म्हणजे जर एखादा माणूस काय असेल, दिल्लीला असेल, पण त्यांनी तिथे सर्च केले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तरी पण त्याला दिसेल का? कधी दिसेल? जर आपण हे ऑप्शन सिलेक्ट केलं, प्रेझेन्स और इंटरेस्टेड पीपल इन रेग्युलरली इन हू शोन इंटरेस्ट इन युअर टार्गेट लोकेशन. टार्गेट लोकेशन म्हणजे तिथं जर त्यांनी टाकलं की डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर त्याला दिसणार. त्याचा इंटरेस्ट पण आहे आणि त्याने कीवर्ड मध्ये पण टाकलं. पण जर आपण इथं केलं प्रेझेन्स
इथं काय केलं? मग बाहेर हा 5 मिनिटं तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन द्या. हा तर इथं काय प्रेझेन्स जर तुम्ही केलं तर आता दिसेल का? मग बाहेर चालूच नाही. रेग्युलर राहणारे लोक रेग्युलर राहणार आहे म्हणजे म्हणजे इथं राहणार इथं राहणार आहे. पण आता सपोज एखादा माणूस आलाय शॉपिंग करायला पुण्यात एफसी रोडच्या लेडीज काय बोलतात त्याला एफसी रोडला आहे ना हाँगकाँग गेलं तिथं आलाय मोबाईलचं कव्हर नेण्यासाठी तर मग त्याला दिसेल का? पण तो तर अहमदनगरचा आहे ना. पुण्यात आले नाही त्यांनी तिकडेच सर्च केलं मग पुण्यातून सर्च केलं तर दिसेल. म्हणजे तो राहायला कुठला पण असू दे त्याचं आधार कार्ड असेल दिल्लीचं आणि तो पुण्यात आला तर दिसेल त्याला. म्हणजे काय हे कधी रन करायचं असेल आणि कधी सपोज तुम्ही काय करतात दिल्लीला राहतात किंवा तुम्ही राहतात बारामतीला तुम्ही तिथे बारामतीवरून सर्च करतात का पाणीपुरी इन पुणे? नाही तुम्ही ही एखाद्याच आता इथं तुम्हाला मुंबईची पाणीपुरी इथं बसून खाऊ शकतात का तुम्ही ऑनलाईन? नाही सर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तिथेच जावं लागेल. मग जर मला पाणीपुरीची जर ऍड रन करायची असेल काय करायची असेल पाणीपुरीची जर ऍड रन करायची असेल माझा पाणीपुरीचा गाडा एफसी रोडला आहे तर मग मी तिथं कोणतं लोकेशन 1 नंबरचं ठेवलेलं बरोबर आहे का 2 नंबरचं? हे बरोबर हेच ठेवावं लागेल वरचं बरोबर आहे सानिका? खालचं ठेवावं लागेल कारण पाणीपुरी ही इथं येऊनच खावं लागेल म्हणून आपल्याला फक्त इथं जे लोक राहतात ना ह्या एरियावरती फक्त एफसी रोडच टाकायचा आणि हे लोकेशन म्हणजे जर कोणी जर सर्च केलं पुण्यावरून किंवा दिल्लीवरून की पाणीपुरी सेंटर इन पुणे तरी पण त्याला दिसणार नाही कारण आपण फक्त प्रेझेंट तो जर पुण्यामध्ये त्या रोडला जर प्रेझेंट असेल तरच त्याला दिसेल अदरवाईज दिसणार नाही. मग आता डिजिटल डेटा सायन्स साठी तुम्ही कोणतं ठेवणार खालचं ठेवणार का वरचं ठेवणार? का? वरती ठेवलं तर सगळ्यांना दिसेल. इंदापूर त्यांनी जर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फक्त तर दिसेल का? हा म्हणजे जर त्या पुण्याचं लोकेशन टाकलं हे 2 गोष्टी समजल्या का तुम्हाला? मग समजलं तर झालं की मग अजून काय बाकी? लँग्वेज कोणती ठेवायची कन्नडा का ऑल लँग्वेज ठेवायची? इंग्लिश एकच इंग्लिश ठेवायची. मॅटर काय करतो माहिती का तुम्ही लँग्वेज इंग्लिशच ठेवा तुमची वेबसाईट कन्नडामध्ये आणि तुम्ही लँग्वेज ठेवता फिलिपियन तर नाही चालणार. तर तुमची जी वेबसाईट त्याच्यामध्ये तर रिलेव्हन्सी स्कोर वाढेल तुमचा. माझी वेबसाईट इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये एखाद्याने जर मराठीतून सर्च केलं तर मग आपली दिसेल का ऍड दिसेल का? नाही दिसणार. त्याच्यामध्ये ऑल लँग्वेज पण ठेवलं तर मग दिसेल तुम्हाला. या गोष्टी सांगतो. हो ठीक आहे आजचे एवढंच पाहू. आज काय शिकलो आपण? मग सर ऍड उद्या रन करणार का? हो आता आपण ऍडच रन करतोय ना. आता इथून पुढे उद्या पाहणार आपण ऍड. आता आपली निम्मी ऍड झाली अजून निम्मी ऍड बाकी. तर आता तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर झाले. पहिली गोष्ट म्हणजे काय कॅम्पेनचं नाव टाकावं लागतं. दुसरं म्हणजे बिडिंग स्ट्रॅटेजी ठेवावं लागते. बिडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला काय काय पाहिजे कॉस्ट पर ॲक्विजिशन पाहिजे का सीपीसी पाहिजे का सीपीएम का सीपीव्ही का आरओएस ती बिडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवली. त्यानंतर टॉप पेज बीड म्हणजे तुम्हाला रिलेव्हन्सी स्कोअर काय असतो. नंतर काय शिकवलं तुम्हाला ऍड रँक फॉर्म्युला काय असतो सानिका? काय निस्ती सीपीसी का मॅक्झिमम सीपीसी आणि रिलेव्हन्सी स्कोअर किती मध्ये असतो हा 0 to 100 मध्ये असतो का 50 to 100 मध्ये असतो?
10. किती? तू सांग योगेश किती असेल? 0 to 10. एवढ्या गोष्टी शिकलो तर आपण. प्रेझेन्स आणि शोन इंटरेस्ट इन युअर टार्गेट लोकेशन हे समजले 2. तर ते कसं सिलेक्ट करायचं फक्त एरो. नंतर त्याच्यानंतर खाली काय असतं, एक टार्गेट ऑडियन्स असतं आणि दुसरं काय असतं दिसतंय हे. हे खालच्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. ब्रॉड मॅच आलं इथं, ब्रॉड मॅच कीवर्ड का यूज ब्रॉड मॅच कीवर्ड का कीवर्ड मॅच यूज करायचे. तर मी कुठं सिलेक्ट केलेलं आहे? सर हा बोला. आता गुगलवर आपले नियर बाय गार्डन्स वगैरे पण असतात. त्याची ऍड कोण रन करतंय? गव्हर्नमेंट्स करतात का? नियर बाय मी गार्डन्स, गार्डन नियर बाय मीची ऍड दिसते मला, बरोबर आहे. कुठे तुम्हाला हे असं दिसतं का गार्डन? सर पण आय थिंक ती ऍड नसेल ना. हा हा हे दिसतंय मला. मी सर्च केलं गार्डन नियर बाय मी, कुठं दिसली मला ऍड? So this is SEO. तर त्यांना ऍड दिसली होती. जर ह्याच्या समोर स्पॉन्सर लिहिलेला असेल तर एक तर त्या गार्डनच्या मालकाने रन केली असेल, रन करू शकतो तो. आपल्याला घेणं देणं नाही गव्हर्नमेंटने रन केली का एखाद्या माणसाने रन केली. आपल्याला फक्त आजचा पॉइंट आहे की आपल्याला ऍड रन करतात. हा म्हणजे त्यांना काय फायदा होतोय त्याचा? तर एखाद्याचं गार्डन असेल, बरोबर आहे. माझं काय टुरिझम अँड ॲग्रो सेंटर आहे तापोलेला. तर मग जर एखाद्याने सर्च केलं ॲग्रो टुरिझम किंवा रिसॉर्ट इन तापोला, मग नंतर असं माझं ओपन होणार किंवा माझे ऍड रन होणार, त्याच्यावरती स्पॉन्सर लिहिलेलं, तिथे लोक क्लिक करून रजिस्ट्रेशन पण करतील. मी काय ऍड रन करतोय? कारण जास्तीत जास्त लोकांनी तिथे राहायला यावं म्हणून. मग ती जी ऍड आहे ते गव्हर्नमेंटचं जर असेल तर गव्हर्नमेंट सर रन करेल. गव्हर्नमेंट म्हणजे काय? लोकच असतात. गव्हर्नमेंट मध्ये लोक नसतात का? तेच रन करतील. किंवा जर असं पर्सनल असेल तर पर्सनल लोक करतील. आपल्याला हे इम्पॉर्टंट नाही की गव्हर्नमेंट रन करतं का माणूस रन करतो. आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की ते आपल्याला कसं रन करता येईल. दिसू शकतात गार्डन नियर बाय मीची पण का दिसेल आपल्याला ऍड त्याची गार्डन नियर बाय मी? कारण त्यांनी त्याच्यामध्ये कीवर्ड टाकला. आपण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मीचा कीवर्ड टाकलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मीला पण रँकिंग होईल. समजलं का? काय डाऊट्स? 1 by 1 डाऊट्स क्लिअर होतील. मॅडम तुम्हाला समजतंय? ठीक आहे. जर सगळ्यांना समजत असेल तर आजचा लेक्चर आपण स्टॉप करू. आता इथून पुढचा कॅम्पेन आहे, ह्यालाच आपण ड्राफ्ट मध्ये जाऊन कंटिन्यू एडिट करणार आणि त्याच्या खालचं कीवर्ड कसे टाकायचे, टायटल कसं टाकायचं, डिस्क्रिप्शन कसं टाकायचं ते आपण काय करणार पुढे कंटिन्यू. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. ओके बाय. ठीक आहे. द्या त्यांना पाठ. हे कुठं गेलं आपलं? हे करताय का?